सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख समस्यांकडे लक्ष वेधणारा लोकप्रधान न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम बोला रे बिंदास, प्रश्न आमचे उत्तर तुमचे। आम्ही येत आहोत तुमच्या परिसरात, तुम्ही तयार आहात ना? बोला रे बिंदास। मी संजय सौदागर पवार, अखिल भाविक वारकरी मंडळ सोलापूर शहर अध्यक्ष। आपल्या जिल्ह्यामध्ये समस्या युवकांच्या, रोजगाराच्या, सुव्यवस्थेची, कायदा सुव्यवस्था सर्व प्रश्न आहेत, परंतु त्याबरोबर धार्मिकपणासुद्धा लोकांच्या अंगामध्ये आला पाहिजे आणि संस्कृती जपली पाहिजे या उद्देशानं गेले आम्ही 8 ते 10 वर्ष संघटनेच्या माध्यमातून आळंदी येथील नदी शुद्धीकरण, आळंदीच्या इंद्रायणीमध्ये अक्षरशः तिथल्या कारखान्यांचा जो मळी, बाकीची जी घाण येते, त्यामध्ये आळंदी हे पवित्र असं स्थान असतानासुद्धा त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा तो विषय घेतला होता, परंतु तो 2 दिवस पाळण्यात आला। त्यानंतर परत इंद्रायणीमध्ये घाण पाणी, त्याचबरोबर पंढरपूरमध्ये सुद्धा चंद्रभागेमध्ये आंघोळ पवित्र स्थान असं म्हणून पंढरपूरला आपण गणलं जातं, परंतु त्यामध्ये सुद्धा घाणीचं साम्राज्य, ड्रेनेजचे हे सर्व पाणी सोडल्यामुळं तिथं भाविकांना आंघोळ करायला सुद्धा लाज वाटते। याचे निवेदन आम्ही वारकरी मंडळाच्या माध्यमातून मुख्यमंत्री मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सगळ्याकडे निवेदन दिलेले आहेत, परंतु तो प्रश्न सुटताना दिसत नाही। या खासदाराने आता वारकऱ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये, आपला विशेष करून भारतामध्ये प्रसिद्ध असणारं पांडुरंगाचं दैवत आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर आहे, त्यामुळं चंद्रभागेचा विषय तिथं घाट व्यवस्थित होणं, आत्ताच परवाच माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी जवळजवळ 200 ते 300 कोटीचा आराखडा पंढरपूरसाठी मंजूर करून घेण्याचा त्याची प्रोसेस चालू आहे, पण त्याच्यामध्ये जास्त दिरंगाई न लावता भाविकांना जास्तीत जास्त चांगल्या सुविधा कशा देता येतील ते अगदी करावं, हे आमची वारकरी मंडळाकडून अपेक्षा आहे।